पण जन्मतारखेनुसार आपण जे भाग्यांक आणि मूलांक जे बघतो, ते कसं बघितलं जातं? मग जन्मतारखेमध्ये भाग्यांक आणि मूलांक जो आहे, तो जास्त करून महत्त्वाचा आहे. ओके. भाग्यांक आणि मूलांकावरून आपल्याला काय करता येतं, की टेंटेटिव्ह एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो. त्या बरोबर. व्यक्तीनं कुठल्या फील्डला गेलं पाहिजे, थोडी बहुत आपल्याला माहिती मिळते. मी असं म्हणत नाही, की जन्मतारखेमध्ये भाग्यांक आणि मूलांक बघून तुम्ही पूर्ण तुमची लाईफची स्टडी करू शकता किंवा बरोबर, बरोबर. मूलांक आणि भाग्यांक जो आहे, तो तुमच्यावरती पूर्ण 100% इफेक्ट करतोय. 100% इफेक्ट तुमची पूर्ण जन्मतारीख करत असते. हां, हां. बरोबर, ठीक आहे. बरोबर. नुसता मूलांक आणि भाग्यांक नाहीये. पण 50% ते 70% तुम्हाला गुण मूलांक आणि भाग्यांकानुसार तुमच्यामध्ये बघायला मिळतील. हं, हं, हं. तर मूलांक म्हणजे काय? जन्मतारीख कशी असते? 3 गोष्टींनी बनलेली असते. बरोबर. तर त्याच्यामध्ये काय होतं ना, जन्मतारीख, पहिली जन्मतारीख हां. त्या सिंगल डिजिटवर घेऊन जेव्हा येतो, ओके. तेव्हा तो झाला तुमचा मूलांक. मूलांक. ठीक आहे. हं. जशी तुझी जन्मतारीख तुम्हाला म्हटलीस, की 29/3/2006. 29/3/2006 बरोबर. ठीक आहे. तर जे टोटल जेव्हा येते, ते टोटल काय येते? सिंगल डिजिटवरती 4 येते. 4 ठीक आहे. तुझा भाग्यांक बरोबर. झाला 4 म्हणजे हां, तुझा हां. मूलांक 2 आणि भाग्यांक 4 4 झाला. ओके.